दिवस टिकत नाही. कट कारस्थान जास्त दिवस टिकत नाही. कट कारस्थानचा आनंद हा तात्पुरता असतो. जो शकुनी मामाला होत होता, दुर्योधनाला पांडवांच्या सोबत लढवून जो शकुनी मामाला आनंद होत होता, तो जास्त काळ नव्हता. तर दुर्योधनाचा अंत करणारा आसुरी आनंद तो होता. लक्षात ठेवा, तो आसुरी आनंद होता. आणि तोच आसुरी आनंद अनेकदा जयकुमार गोरेला जेलमध्ये घालायचं प्लॅनिंग करत असताना, जयकुमार गोरेवर अन्याय करत असताना, रणजित दादा नाईक निंबाळकर अन्याय करत असताना, आणि याही पेक्षा आमच्या सामान्य नागरिकांच्या, गाळेधारकांच्या, व्यापाऱ्यांच्या अन्याय करत असताना कसा माझ्या पुढे वागतोय, कसा आमचं पाय धरतोय, कसा आमच्या दारातून उभा राहतोय, हा जो आनंद होता तो तात्पुरता होता. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal. तो आसुरी होता, आसुरी आनंद होता. काळाची चक्र फिरली, सूर्य कधीच एका बाजूला राहत नाही, पूर्वेला राहत नाही, तो पश्चिमेला मावळतो. आयुष्यभर दुसऱ्याला पोलीस स्टेशनच्या नोटीस पाठवल्या, आयुष्यभर दुसऱ्याला पोलीस स्टेशनची दारं दाखवली. एक दिवस असा आला की आपल्या दारात पोलीस उभे राहिले आणि आपली चौकशी करत असताना आपला झालेला चेहऱ्यावरचा भाव, आपल्या चेहऱ्यावर असलेला भाव कळाला. आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला काय वेदना होतात हे कळालं असेल. दादा, तरी सुद्धा मी आजही सांगतो, हे वाचण्याच्या पात्रतेचं नाहीच. पण काय सांगू तुम्हाला, कुणाचा पाय धरला नाही असा पाय नाही. हा तुमच्या पुढे उभा राहिलेला जयकुमार, 29 केसेस झाल्या, पण या जयकुमारनं कधी मान खाली वाकवली नाही, कुणाच्या दारात कधी गेला नाही, कुणाची माफी कधी मागितली नाही, आणि कुणाला मला वाचवा कधी म्हणला नाही. आणि एकदा अजून वेळेची याच्या आधी पाय धरलं खाली जाऊन, साहेब मला वाचवा, साहेब मला वाचवा. साहेब म्हणलं काय करायचं, साहेब म्हणलं त्याला माफ करून टाका. मी सांगितलं साहेब त्याला माफ करून टाका. आणि हे जयकुमार गोरेनं देवेंद्र फडणवीसने माफ केलंय, नाही तर जेलमध्येच असता. लक्षात, हा जो आसुरी आनंद आहे. एखादं सामान्य घरातलं पोरगं उठतंय, 4 वेळा आमदार होते, जिल्हा परिषद सदस्यापासून प्रत्येक वेळी संघर्ष केला, पण सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक वेळेस एक निवडणूक लागली, माझ्यावर केस दाखल झाली नाही अशी एक निवडणूक नाही. प्रत्येक वेळी संघर्ष केला, प्रत्येक वेळी यांच्या छातीवर उभा राहून पुन्हा जयकुमार गोरे पुढे आला. रणजित दादांच्या बाबतीत वेगळा विषय नाही, पण सामान्य कुटुंबातल्या माणसानं राजकारण समाजकारण करायचं नाही. जो आमचं पाय चालतो, जो आमचं पाय धरतो, ते बारामतीची शिकवण इथपर्यंत आणली. आणि आज तुम्ही सगळेजण अनुभवताय. ह्या काळाचा महिमा आहे, हा काळाचा महिमा आहे. पूर्वी मी कायम सगळ्यांना सांगत असतो, कायम मी जिथं जाईल तिथं उदाहरण देतो. काय देतो की पूर्वी असं असायचं की आज्यानं पंजानं पाप केलं की ते नातवानं पंतानं फेडायचं, म्हणून पोटाला याचा कार्यक्रम मागा असायचा. असं नाही, पोटाला आलाय, कोण आलाय, आजा पोटाला आलाय, कोण आलाय, पंतू काबलं पंजोबा पोटाला आलाय. आणि मग पोटाला आल्यावर त्याचा कार्यक्रम व्हायचा, कारण ते पाप आज्यानं केलंय ते पंतूनं फेडायचंय, नातवानं फेडायचंय. अशा पद्धतीचा पोटाला याचा कार्यक्रम होता. पण आता यमानं नवीन GR काढलाय. आता यमानं नवीन GR काढलाय आणि यमानं सांगून टाकलंय, यानं पेलेलं पाप फेडल्याशिवाय याला स्मशानभूमीचं तिकीट देणार नाही. त्यामुळं तात्या काही होऊ द्या, केलेल्या प्रत्येक पापाची फेड झाल्याशिवाय तिकीट निघणारच नाही. काही करू द्या, किती षडयंत्र टाकू द्या, माझ्यावर षडयंत्र टाकले,
मंत्री झाल्यावर सोडलं नाही मला, मंत्री झाल्यावर सुद्धा सोडलं नाही. तेव्हा सुद्धा माझं मंत्रीपद जाण्यासाठी पाक दिल्लीच्या मांत्रिकापर्यंत पोहोचला बहादर. याला जमलं नाही, केस घालून जमलं म्हणून दिल्लीचा मांत्रिक पकडला आणि ह्या जो मंत्रीपद घालवायला कसं षडयंत्र करायला लागेल हे षडयंत्र त्या मांत्रिकाच्या माध्यमातून, म्हणजे एका बाजूला पोलीस बिलीस बायका सगळं. कोण बायकाचा लपतो? मर्द लपतो का बायकांच्या? बायकांना पुढे मर्द करतो का? अरे लढाई लढा तर मर्दाची लढाई लढा ना. आपली संस्कृती बायकाचं संरक्षण करणारी आहे. महिलांना पुढे करून मागे लपणारी संस्कृती आपली नाही. आणि या संस्कृतीत आपण वाढले मोठे झाला. आणि जेव्हा आपण मालोजी राजेंचं नाव सांगता, काय अधिकार आहे तुम्हाला? त्या मालोजी राजेंचा इतिहास बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून बघा. त्यांचं नाव सांगताना तुम्ही असले उद्योग करता. ही परिस्थिती तुम्ही समजून घ्या. मला अधिकचं काही बोलायचं नाही, मी वेगळं काही सांगणार नाही. पण मी तुम्हाला एवढंच सांगेन, आज राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला माझ्या नेतृत्वानं, माझ्या पक्षानं आदरणीय देवेंद्र फडणवीस सेवा दिली. प्रचंड संघर्ष करून आम्ही इथं पोहोचलोय. दादा असेल, आज दादा खासदार असते ना, आज दादा खासदार असते ना, आज देशाचा कॅबिनेट मंत्री असतात. या मातीचं नुकसान करण्याचं पाप ज्या माणसाने केलं तेव्हा नीतीनं सुरू उगवला. तुम्हाला घरी बसून लक्षात ठेवा. शेख चिल्ली म्हणतात ना, शेख चिल्ली, शेख चिल्ली ना भैया, शेख चिल्ली. फांदीवर बसायचं, फांदी तोडायची. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.